नमस्कार मित्रांनो, नक्षत्र ज्योतिष अँड कन्सल्टन्सीमध्ये तुमचं सर्वांचं मी मनापासून पुन्हा स्वागत करतो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उंबरठ्याचे महत्त्व किती आहे. उंबरा हा आपल्या वास्तूसाठी किती महत्त्वाचा आहे हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आपण जाणून घेऊया की उंबरा हा बसवताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तर जेव्हा आपण आपल्या घरातल्या चौकटीला उंबरा बसवतो तर त्या उंबऱ्याच्या खाली एखादी खाच पाडून त्या खाचेमध्ये तुम्हाला चांदीची तार, सोन्याची तार किंवा तांब्याची तार यापैकी जे मिळेल ती त्या उंबऱ्याच्या खाली तुम्हाला बसवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 5 गोमती चक्र आणि चांदीचा शिक्का किंवा तांब्याचा शिक्का सुद्धा तुम्ही त्या उंबऱ्याच्या खाली बसू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचरत्न. तर उंबऱ्याच्या खाली तुम्हाला रत्नसुद्धा टाकायचे आहे. पण मित्रांनो, लक्षात घ्या की तुमचे प्रवेशद्वार जर हे पूर्व दिशेला असेल तर पूर्व दिशेचा अधिपती आहे सूर्यदेव, त्यामुळे तुम्हाला उंबऱ्याच्या खाली माणिक हे रत्न बसवायचे आहे. जर तुमचे प्रवेशद्वार हे पश्चिम दिशेला असेल तर पश्चिम दिशेचा अधिपती आहे शनिदेव, तर तुम्हाला त्या ठिकाणी नीलम हे रत्न बसवायचे आहे. जर तुमचे प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला असेल तर दक्षिण दिशेचा अधिपती आहे मंगळदेव, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कोवळा हे रत्न उंबऱ्याखाली बसवायचे आहे. जर तुमचे प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला असेल तर उत्तर दिशेचा अधिपती आहे बुधदेव, त्या ठिकाणी तुम्हाला पाचू हे रत्न उंबऱ्याखाली बसवायचे आहे. जर तुमचे प्रवेशद्वार हे वायव्य दिशेला असेल, वायव्य दिशेचा अधिपतीच आहे चंद्रदेव, तर तिथे तुम्हाला मोती हे रत्न उंबऱ्याखाली बसवायचे आहे. जर तुमचे प्रवेशद्वार हे ईशान्य दिशेला असेल, ईशान्य दिशेचा अधिपती आहे गुरुदेव, तर त्या ठिकाणी तुम्हाला पुष्कराज हे रत्न उंबऱ्याखाली बसवायचे आहे. जर तुमचे प्रवेशद्वार हे आग्नेय दिशेला असेल तर आग्नेय दिशेचा अधिपती शुक्र आहे, शुक्राचे रत्न हिरा आहे. हिरा हे रत्न सर्वसामान्य लोकांना पडत नाही, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी अमेरिकन डायमंड या रत्नाचा वापर करू शकता उंबऱ्याखाली बसवण्यासाठी. जर तुमचे प्रवेशद्वार नैऋत्य दिशेला असेल तर नैऋत्य दिशेचे कारक ग्रह राहू आणि केतू आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला गोमेद आणि रस्त्या म्हणजे कॅटसाय या 2 रत्नाचा वापर करून उंबरा हा बसवायचा आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, जसे तुमचे प्रवेशद्वार असेल तसे त्याप्रमाणे रत्न तुम्हाला उंबरठ्याखाली वापरायचे आहे. एकदा तुमच्या चौकटीला उंबरठा हा फिट झाला, उंबरठा हा जेव्हा लावला त्या ठिकाणी तुम्हाला त्या उंबऱ्याची विधिवत पूजन करायचे आहे. दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचे आहे, रांगोळी काढायची आहे आणि महत्त्वाची गोष्ट, दर अमावस्येला, दर शनिवारी त्या उंबरठ्याचे तुम्हाला गोमूत्र, हळद आणि केशरी गंध म्हणजे अष्टगंध ज्याला आपण म्हणतो त्याचे लेपन त्या उंबरठ्याला लावायचे आहे, जेणेकरून निगेटिव्ह ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि घरामधल्या निगेटिव्ह ऊर्जाचे पॉझिटिव्ह ऊर्जामध्ये रूपांतर करण्याचे सामर्थ्य त्या लाकडी उंबरठ्यामध्ये असते. तर मित्रहो, एकदा उंबरठा आपल्या घरामध्ये लावला तर त्या उंबरठ्यावर कुठल्याही प्रकारचे डिस्कशन समोरच्या व्यक्तीसोबत करू नका, उंबरठ्यावर बसू नका, उंबरठ्यावर उभे राहू नका. तर मित्रहो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की उंबरठ्याचे महत्त्व काय आणि उंबरठा कशा प्रकारे लावावा. तर मित्रहो, आपल्या घरामध्ये सुद्धा उंबरठा लावून घ्यावा आणि आपल्या घरामधील निगेटिव्ह ऊर्जाचे रूपांतर हे पॉझिटिव्ह ऊर्जामध्ये करून घ्यावे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. जय ज्योतिष.